आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। मी माझ्या समाजासाठी माझं आयुष्य समर्पित करीत आहे। भारतीय युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य माननीय कैलास पवार यांची बैठकीत माहिती। सध्या परिस्थितीला भारतीय राजकारणामध्ये आपल्या समाजातील मतदान आजपर्यंत आपण विविध पक्षांना करत असतानाच आजपर्यंत कोणत्याही पक्षाने आपल्या समाजाकडे दुर्लक्ष केले आहे। निवडून आलेल्या प्रत्येक आमदार खासदार आपल्या तांड्याच्या विकासाकडे कधी पाहत देखील नाही। त्याचमुळे मी माझ्या समाजासाठी मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर येऊन लढाई करत स्वतःचे लग्न न करता माझं संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित करीत आहे, असे मनोगत 24 फेब्रुवारी शनिवारी शासकीय विश्रामगृह गंगाखेड येथे बोलताना व्यक्त केले। यावेळी डॉक्टर चव्हाण, डॉक्टर लहुजी जाधव, ॲडव्होकेट नागेश तांबरे, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी राजेंद्र चव्हाण सर, ॲडव्होकेट उत्तम काळे, सामाजिक कार्यकर्ते भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। युवा जनसंवाद बैठकीत पुढे बोलताना कैलास पवार म्हणाले, मी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून मला माझ्या समाजातील अडचणी अज्ञानीपणा दूर करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतरही माझ्या बांधवांना आजही राहण्यासाठी तांड्यावर राहावे लागत आहे। निवाऱ्याचा प्रश्न अजूनही संपलेला नाही। त्याचमुळे आगामी परभणी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या सर्व लगामी बांधवांनी एकत्र येऊन मला सहकार्य करावे। आपल्या समाजातील आरोग्याबाबत काही समस्या असतील तर फक्त आवाज द्या, असे आवाहन भारतीय युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य माननीय कैलास पवार या प्रसंगी व्यक्त केले। या प्रसंगी शासकीय विश्रामगृह येथे बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते। बैठकीचे सूत्रसंचालन प्राध्यापक नीलकांत यांनी केले, तर आभार दशरथ राठोड यांनी व्यक्त केले। प्रवास करत मी एक विश्वविधाता हा मूवी केला। त्याच्यामध्ये माझं जे मागचं जे केलेलं कार्य, त्यामध्ये अण्णा हजारे, अमृता फडणवीस मॅडम, मोहन जोशी ही आरोग्य संदर्भात काही गरज पडली त्यांना आम्ही मोफत त्यांचं खर्च करतो। कॅन्सर असेल, HIV असेल, लेप्रेसी असेल, व्हॉटएव्हर JBDC असतील, डिसीज असतील, त्याच्यावर आम्ही त्यांना मदत करतो। मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना मदत मिळवून देतो। याच्या मागचं कारण पण हे गरिबी असल्यामुळे घरामध्ये बरेच काही नातेवाईकांमध्ये लोकांच्या डेथ झाले, पैसे नव्हते आमच्याकडे, आवड निर्माण झाली की यार त्यामध्ये एक वेगळा आनंद आहे। ज्यावेळेस तुम्ही आता परभणीचे आम्ही कमी अडचण काय आहे, अडचणचं समस्या काय, त्याच्यावर समाधान कसं करायचं, परिस्थितीने हे मला शिकवलं आहे। त्यासाठी मला एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही कोणत्याही नेत्यांना दोषी ठरवू नका। तुमचा निर्णय, मी निर्णय घेतला इथे आले, डॉक्टर साहेब निर्णय घेतला इथे आले, दशरथ भाऊने निर्णय घेतला इथे आले। स्वतःचा निर्णय आपल्याला स्ट्रॉंग घ्यायचा आहे। तुम्हाला माहित आहे कोण किती काय आहे, कोण कसा काय आहे, हे कोणाला सांगायची गरज नाही। आज आपल्याला जर बदल हवाय तर नक्कीच निर्णय घ्या। मी म्हणत नाही की मला तुम्ही साथ द्या किंवा मला तुम्ही घ्या, पण मी माझा निर्णय घेतलेला आहे की मला समस्या सोडण्यासाठी या परभणी लोकसभेमध्ये मला उभा राहायचं। तुम्ही माझ्यासोबत आले तरी वेलकम, नाही आले तरी वेलकम, पण मला एक अनुभव घ्यायचा आहे की आपण जर गरीब समस्याग्रस्त कुटुंबाच्या समस्या सोडण्यासाठी जातो तर कोण येतो, पण तुम्ही नंतर ओळख राहणार ना की काय झालं, कसं झालं, काय झालं। आजची परिस्थिती जे सरांनी सांगितलं की वातावरण दूषित का आहे, समाज एवढा अज्ञानी आहे, समाज एवढा मागासलेला आहे। आज त्याला जर डेव्हलपमेंट करायचं असेल किंवा त्याला एज्युकेटेड समाजातल्या DPA न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।